माळ एक लायसन आहे, माळ एक देवाचं मंगळसूत्र आहे. ते आपण परिधान केलंच पाहिजेत. माळ गळ्यामध्ये ज्याप्रमाणे लग्न झाल्याच्या नंतर पत्नीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो मुलगा, अगदी त्याप्रमाणे आपल्याला जर देवाचं व्हायचं असेल तर आपल्या गळ्यामध्ये माळ असणं गरजेचं आहे. संताची शिकवण आपल्या मुलांना दिली पाहिजेत. काशी नगरीमध्ये वास्तव्य करणारे एक संत होते. त्यांनी त्यांच्या मुलांना अतिशय गोड शिक्षा दिली होती. लक्षपूर्वक ऐका. काशी नगरीतले संत होते. त्या संताचं नाव आहे संत कबीरदासजी महाराज. त्यांनी आपल्या मुलांना ईश्वर भक्तीची शिक्षा दिली होती. शंकराची भक्ती कशी केली पाहिजे, महादेवाची भक्ती कशी केली पाहिजे, घरी साधू संत आल्याच्या नंतर त्यांची भक्ती कशी केली पाहिजे, आपल्या मुलांना शिकवण दिली होती. संत कबीरदासजी महाराजांची कर्मभूमी आहे काशी. काशी विश्वनाथाची जी काशी आहे, थोडा विकू कमी करा. संत कबीरदासजी महाराजांची ती कर्मभूमी आहे. कबीरदासजी महाराजांचे आई वडील धार्मिक होते. वडिलांचं नाव त्यांच्या नीरू आहे आणि आईचं नाव आहे निमा. संत कबीरदासजी महाराज लहानाचे मोठे झाले. महाराजांचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर सर्व काही होतं जीवनामध्ये, त्यांच्या अनुकूल होतं सर्व काही, फक्त घरी संतती नव्हती त्यांच्या. मग संतती होण्याकरता काशीच्या विश्वनाथाकडे प्रार्थना करत होते. हे विश्वनाथा, हे भगवंता, माझ्या जीवनामध्ये सर्व काही अनुकूल आहे, फक्त मला पुत्र प्राप्ती नाही माझ्या जीवनामध्ये. तुझ्या कृपेने एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी मला दिलीस तर खूप चांगलं होईल विश्वनाथा, खूप चांगलं होईल. संत कबीरदासजी एक दिवस स्नानाकरता गंगेवरती आले. गंगेवरती आल्याच्या नंतर त्यांना एक छोटूसा बालक आणि एक छोटीशी बालिका गंगेच्या किनाऱ्यावरती त्यांना पाहायला मिळाली. गंगेच्या किनाऱ्यावरची ती छोटीशी मुलगी आणि तो मुलगा त्यांनी आपल्या जवळ घेतला. आपल्या पत्नीला आवाज दिला, अगं पाहतेस काय, ये लवकरात लवकर इथं पाय, आपल्याला एक मुलगा सापडला आहे मला आणि एक मुलगी सापडली आहे. कुणाची असेल ग ही, कुणाची असेल ही? प्रत्येकाला विचारू लागले काशीमध्ये, अहो ही मुलगी तुमची आहे का, हा मुलगा तुमचा आहे का? ज्याचा कुणाचा असेल त्यांनी घेऊन जा. अरे काय निष्ठुर झालात तुम्ही. गंगेच्या तीरावर कुठं छोट्या छोट्या बालकांना फेकून देत असतात का? घेऊन जा ज्याचा कोणाचा असेल त्यांना. प्रत्येकाला दाखवायला लागले काशीमध्ये. प्रत्येक जण म्हणायचा आमचा नाही मुलगा, प्रत्येक जण म्हणायचा आमची नाहीये मुलगी, असं प्रत्येक जण म्हणायचा. लहान मुलांना काय शिकवण दिली पाहिजे हे सांगतोय तुम्हाला या कथेच्या द्वारे. लक्ष द्या. काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये गेले. मंदिरात बसले. विश्वनाथाला म्हणायला लागले, देवा, अरे छोटे छोटे बालक यांना आता आईची गरज आहे. आई वाचून हे राहू शकत नाहीयेत. यांच्या आईची यांना भेट घालून दे. पण विश्वनाथानं त्या बालकाची निर्मितीच कबीरदासजी महाराजांकरता केली होती. दोन्ही बालकांची निर्मिती. कारण कबीरदासजी महाराजांनी मागणी केली होती विश्वनाथाकडे तशी, मला मुलगा आणि मला मुलगी दे, मागणी केली होती. मुलगा मुलगी मागायची झाली तर कधी देवालाच मागितली पाहिजेत. देवाच्याच कृपेने आपल्याला ते प्राप्त होऊ शकतं. कंदुऱ्याचे नवस केल्यानं ते आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. देवाच्याच कृपा आशीर्वादानं ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. संत कबीरदासजी बाबांनी मागितलं देवाकडे, विश्वनाथाकडे, देवा जीवनामध्ये सर्व काही आहे पण मला मुलगा नाहीये, मला मुलगी नाहीये. तुझ्या कृपेनं जर एखादा मुलगा मुलगी मला मिळेल तर खूप चांगलं होईल. मिळाली. गंगेच्या तीरावर विश्वनाथाच्या मंदिरामध्ये आले. प्रत्येकाला दाखवत होते, मुलगी तुमची आहे का हो,
मुलगा तुमचा आहे का? ज्याचा असेल त्यानं घेऊन जा, ज्याचा असेल त्यानं घेऊन जा. रडायला लागले कबीरदासजी महाराज विश्वनाथाच्या मंदिरामध्ये. देवा, हे छोटे छोटे बालक आज मला सापडले आहेत, आता यांना सोडून देणं म्हणजे खूप मोठं पाप आहे. यांना जर मी आता सोडून दिलं तर यांचा सांभाळ कोण करेल? यांचा सांभाळ कोण करेल? म्हणून कबीरदासजी महाराजांनी निश्चय केला की हा मुलगा आणि ही मुलगी आता आपण इतरा कुणाला न देता आपण ह्या मुलाला स्वतःचा मुलगा बनवायचं आणि या मुलीला स्वतःची मुलगी बनवायचं. विश्वनाथाच्या मंदिरामध्ये असा निश्चय केला. घरी घेऊन आले मुलीला आणि मुलाला. कबीरदासजी महाराजांनी त्या मुलाचं नाव ठेवलं कमाल. काय नाव ठेवलं? कमाल. आणि मुलीचं नाव ठेवलं कमाली. कमाल आणि कमाली. मुलाचं नाव कमाल, मुलीचं नाव कमाली. लहानाचे मोठे झाले लेकरं. आणि एक दिवस संत कबीर बाबांनी आपल्या लेकरांना जवळ बोलून घेतलं आणि त्यांना चांगली शिकवण द्यायला लागले. काय शिकवण दिली कबीरदासजी महाराजांनी मुलांना? ते म्हटले, बाळांनो, ज्या दिवशी आपल्या घरी साधू संत येतील त्या दिवशी त्यांची सेवा करायला कधी काही कमी पडू देऊ नका. ज्या दिवशी आपल्या घरी साधू संत येतील त्या दिवशी त्यांच्या सेवेला कधी काही कमी पडू देऊ नका. साधू सेवेचं खूप मोठं महत्व असतं. साधू सेवा जीवनामध्ये ही केली पाहिजे. घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. मुलांना शिकवण दिली आपल्या त्यांनी. प्राण देण्याची वेळ जरी आली तरी चालेल, पण साधूची सेवा करायला कधी कमी पडू द्यायची नाही, अशी गोड शिकवण आपल्या मुलांना त्यांनी दिली. कबीरदासजी महाराजांनी अतिशय सुंदर शिकवण दिली. ज्या दिवशी त्यांनी आपल्या मुलांना ही शिकवण दिली त्या दिवसापासून कबीरदासजी महाराजांचे लेकरं जिथं कुठं साधू दिसेल, जिथे कुठं संत दिसेल त्यांची सेवा करायची. एखादा म्हातारा साधू असेल त्याचे चरण दाबायचे, हात दाबायचे, डोकं दाबायचे, सेवा करायची त्याच्या आश्रमातली. कबीरदास महाराजांची मुलं, मुलगा कमाल आणि मुलगी कमाली, अतिशय सुंदर अशा प्रकारे सेवा करायला लागले. आणि वाट पाहू लागले की आपल्या घरी कधी साधू येतील, आपल्या घरी कधी संत येतील, आपल्याला कधी सेवेची संधी मिळेल साधू संताच्या. वाट पाहू लागले. एक दिवस उजडला. रात्रीच्या वेळेला साधू संताची टोळी संत कबीरदासजी महाराजांच्या घराकडे आली. प्रत्येकाला विचारत होते साधू संत काशीमध्ये, कबीरदासजी महाराज कुठे राहतात, कबीरदासजी महाराज कुठे राहतात. आम्हाला विश्रांती करायची, आम्हाला आराम करायचा आहे, आम्ही खूप दूरवरचा प्रवास करून आलेलो आहोत. पण ज्यांना साधू सेवेचा कंटाळा येत होता ते म्हणत होते, आमच्या घरी कशाला थांबता, ते तिकडे कबीरदास महाराजांचं घर आहे, जा तिकडे. तिकडे कबीरदासजी महाराजांचं घर आहे, जा तिकडे. लोकांनी कबीरदासजी महाराजांच्या घराकडे बोट केलं. अतिशय गरीब परिस्थिती संत कबीर बाबांची, अतिशय गरीब परिस्थिती. साधू आले, आवाज दिला साधूनं, अरे कबीर, हम बहुत दूर से पैदल चल के आए हैं, तीर्थ यात्रा करने हम आए हैं. इस भारत वर्ष में जितने भी ज्योतिर्लिंग है भगवान भोलेनाथ के, उन सब ज्योतिर्लिंग के दर्शन करते करते हम आज विश्वनाथ के दर्शन के लिए तेरी काशी नगरी में हम आए हैं. और हमने सुना है कि तू बहुत बड़ा भगवान का भक्त है, साधु का भक्त है, इसलिए आज की रात तेरे घर हम रहना चाहते हैं, तेरे घर हम विश्रांति करना चाहते हैं. कबीरदासजी महाराज घरातून बाहेर आले.
बाहेर आल्याच्या नंतर साधू संतांना पाहिलं त्यांनी. संतांना पाहिल्याच्या नंतर अतिशय आनंद झाला कबीरदासजी महाराज, अतिशय आनंद झाला. आओ महाराज जी आओ, हमारे घर में पधारो. साधू संत सगळे घरी आले. कबीरदासजी महाराजांच्या घरी आल्याच्या नंतर बसण्याकरता सुंदर आसन टाकलं कबीरदासजी महाराजांनी. संत कबीरदासजी महाराजांच्या मुलांनी सुंदर चरण धुतले साधू संताचे, गंध लावला, तिलक केला, सुंदर आरतीचं ताट घेऊन आरती ओवाळली. साधू संत कबीरदासजी महाराजांना म्हणाले, कबीर, आम्ही फक्त आजच्या दिवस तुझ्या घरी मुक्काम करणार आहोत. आम्ही खूप दूरवरचा प्रवास करून आलो आहोत. आज रात्री आम्हाला तुझ्या घरी थांबायचं आहे. म्हणून आजची आमची तू काय कर, उद्या सकाळची तू आमची जेवणाची व्यवस्था कर. सध्या आम्ही प्रसाद घेऊन आलेलो आहोत मंदिरातून. आम्हाला सध्या काही जेवायचं नाही. आम्ही फक्त आता विश्रांती करणार आहोत. विश्रांती करता साधूला जागा दिली आणि पत्नीला सांगितलं कबीरदासजी महाराजांनी, अगं उद्या सकाळी साधू संत आपल्या घरून जाणार आहेत. उद्या सकाळची त्यांची भोजनाची व्यवस्था तुला करायची आहे. ज्या वेळेस पत्नीला सांगितलं कबीरदासजी महाराजांनी साधू भोजनाची व्यवस्था करायची, ऐका, त्यावेळेस नेत्रातून अश्रूची धार व्हायला लागली तिच्या. ती म्हणाली, महाराज, गेले 4-5 दिवस झालं आपल्या घरामध्ये अन्नाचा कण नाहीये आणि आज एवढे असंख्य साधू आज आपल्या घरी आलेले आहेत आणि तुम्ही म्हणता सकाळी त्यांना जेवणाची व्यवस्था करायची. जेवण बनवायचं म्हणल्याच्या नंतर घरी काहीच नाही, आपल्या उपलब्धी काहीच नाहीये. साधूला जेवण कसं बनवायचं आता? कबीरदासजी महाराज चिंता करत बसले. कबीरदासजी महाराज काय करावं, काय करावं? साधू झोपी गेलेले आहेत. पत्नी एका बाजूला बसली, कबीरदासजी महाराज एका बाजूला चिंता करत बसले. साधूला जेवणाची व्यवस्था कशी करावी, जेवणाची व्यवस्था कशी करावी आता साधूला? मायबाप चिंता करत आहेत. हे 2 मुलांनी पाहिलं, मुलगा कमाल आणि मुलगी कमाली. या दोघा बहीण भावांनी पाहिलं की आपले मायबाप साधू भोजनाची चिंता करत आहेत. करायचं तर काय करायचं? कमाल आपल्या बहिणीला म्हणला, कमालीला, अगं ताई, साधू आपल्या घरून उपवाशी गेला नाही पाहिजे. साधू जर उपवाशी गेला तर फार मोठं पाप लागेल आपल्याला. कमाली म्हटली, दादा मी काय करणार? तू राशन आणून दे, तू किराणा आणून दे, मी भोजन बनवायला मदत करेल, तेवढं मी करू शकते. कमाल आपल्या वडिलांकडे आला, कबीरदासजी महाराजांकडे आला, आईकडे आला आणि आईला म्हटला, आई जा शेजाऱ्याच्या घरून काय कर, तू थोडं काय उसनं घेऊन ये, आपण साधूला भोजन घालूयात. त्यावेळेस माय साधूला भोजन देण्याच्या इच्छेनं शेजारणीकडे गेली. शेजारीन म्हटली, अगं तुला गेले 15 दिवस झाले मी रोज उसनं देते, तू मला काही परत दिलं नाहीस. जा, मी आजपासून तुला उसनं पण देणार नाहीये. अगोदर पहिलं माझं आणून दे उसनं नेलेलं, मग नंतर तुला पुढचं मी देऊन टाकेल. कबीर महाराजांची पत्नी रडत रडत घरी आली. उसनं दिलं नाही. कबीरदासजी म्हटले, एक काम कर, दुकानावरती जा आणि दुकानदाराकडून उधारीमध्ये आण. कबीरदास महाराजांची पत्नी दुकानावरती गेली आणि दुकानावरती दुकानदाराला म्हटली, आमच्या घरी साधू आलेत, आमच्या घरी संत आलेत. साधू जर उपवाशी गेले तर खूप मोठं पाप लागेल, संत जर उपवाशी गेले तर खूप मोठं पाप लागेल. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही उधारीमध्ये मला सामान द्या, उधारीमध्ये मी तुमचा 1-1 रुपया परत देऊन टाकेल. दुकानदार म्हटला, अगं तू माझी अगोदरची उधारी दिली नाहीस, आता मी कधीपर्यंत तुला उधार देणार? मी उधार देऊ शकत नाही आता. नेत्रातून अश्रू व्हायला लागले. रडत रडत कबीरदासजी महाराजांची पत्नी घरी आली. आईच्या डोळ्यातले अश्रू मुलाने पाहिले, आईच्या डोळ्यातले अश्रू मुलीने पाहिले. मुलगा कमाल ताडदिशी उभा राहिला, आईकडे गेला. आई रडू नको, साधूला जेव घालायचे ना, चिंता करू नको. जोपर्यंत तुझा बालक कमाल जिवंत आहे
तोपर्यंत तुझ्या घरून साधू कधी उपवाशी जाणार नाही, संत कधी उपवाशी जाणार नाही. चिंता करू नकोस तू. काय करतो बाळा तू? त्यावेळेस कमाल म्हटला, ज्यावेळेस मी छोटा होतो त्यावेळेस माझ्या बाबांनी, कबीर बाबांनी मला सांगितलं, बाळा ज्यावेळेस साधू घरी येतील, ज्यावेळेस संत घरी येतील ना, त्यावेळेस प्राण देण्याची वेळ जरी आली तरी चालेल, पण साधू उपवाशी गेला नाही पाहिजे घरून, साधू उपवाशी गेला नाही पाहिजे. कमाल कबीरदासजी महाराजांकडे आला, बाबांना म्हटलं, बाबा ज्या दुकानदाराने आपल्याला उधार दिलं नाही ना, त्याच दुकानामध्ये आज आपण दोघे जण रात्री जाऊयात आणि चोरी करूयात, आणि चोरी करून आपण तिथला किराणा घेऊन येऊयात साधूला भोजना करता. आपल्याला थोडंच आपल्या करता चोरी करायची बाबा, साधू करता चोरी करायची. चोरी करणं जर पाप असेल तर आपण पाप देखील करूयात, पण साधू आपल्या घरून उपवासी गेला नाही पाहिजे, साधू आपल्या घरून उपवासी गेला नाही पाहिजे. अंधाऱ्या रात्रीमध्ये दोघं बापले घराच्या बाहेर पडले. हातामध्ये कंदील घेतला कबीरदासजी महाराजांनी, एक पिशवी घेतली कमालनं आपल्या हातामध्ये किराणा आणण्याकरता. कमाल आणि कबीर बाबा काशीमध्ये रात्रीच्या वेळेला चोरी करण्याकरता निघाले. दुकानामध्ये रात्री आले, दुकान बंद होतं, एक खिडकी होती दुकानाची. कमाल खिडकीच्या जवळ गेला आणि खिडकीवरती एक जोराची लात मारली. धडाम दिशी खिडकी तुटून पडली. खिडकी तुटून पडली. कमाल दुकानामध्ये उतरला. बाबांना म्हटला, बाबा तुम्ही बाहेर थांबा, जेवढं काय आपल्याला साधूच्या भोजना करता लागतं ना तेवढ्या पिशवीमध्ये मी भरतो, तुम्ही बाहेर थांबा. खिडकी छोटी आहे, तुम्हाला आतमध्ये येणार नाही बाबा, आतमध्ये येता येणार नाही तुम्हाला, मी जातो खिडकीमध्ये. आत उतरला कमाल आणि एक एक सामान जे साधूच्या भोजना करता लागतं ते सगळं त्या पिशवीमध्ये टाकायला लागला. त्या दुकानामध्ये किराणा घेत असताना एक डब्बा उंचावरचा खाली पडला. धडाम दिशी मोठा आवाज झाला आणि त्या डब्याच्या आवाजानं दुकानदार जागा झाला. अरे कोण है, कोण है, कोण है? त्याला समजलं चोरक आपल्या दुकानामध्ये घुसले आहेत. अरे चोर चोर चोर, पकडा त्याला, पकडा त्याला, पकडा त्याला. मोठ्यानं आवाज करायला लागला दुकानदार, चोराला पकडा, चोराला पकडा. दुकानदार धावत पळत आला दुकानामध्ये. कमालनं लवकरात लवकर किराण्याची भरलेली पिशवी कबीरदास महाराजांकडे दिली, बाबाकडे. बाबा ही किराण्याची पिशवी घ्या. दुकानदाराला समजलं आहे हा किराणा घ्या तुमच्याकडे. मला जरी दुकानदाराने पकडलं तरी हा किराणा घरापर्यंत पोहोचला पाहिजेत, आपल्या साधू उपवाशी गेला नाही पाहिजे. कबीरदासजी महाराजांनी कमालचे हात पकडले आणि कमालला सांगितलं, बाळा हात दे मला, मी तुला बाहेर ओढतो. हात पकडला कबीरदासजी महाराज, त्याला बाहेर ओढायला लागले. पण काय करता, दुकानदार धावत पळत आला आणि त्यानं कमालचे पाय पकडले. दुकानदार आतमध्ये ओढायला लागला. कमाल बाबाला म्हणायला लागला, बाबा मला बाहेर ओढा, मला बाहेर ओढा. दुकानदार आत ओढायला लागला. कबीरदासजी महाराज मुलाला बाहेर ओढायला लागले. दुकानदाराने एका दोरीनं त्याचे पाय बांधले आणि पाय बांधल्याच्या नंतर कमाल म्हटला, बाबा आता सुटणं शक्य नाही, दुकानदाराच्या तावडीतून सुटणं शक्य नाही बाबा. आता आपण चोरी केली आहे. मला जर दुकानदाराने पाहिलं, माझं मुख बाहेर आहे खिडकीच्या, मला आतापर्यंत दुकानदारानं ओळखलं नाही बाबा. दुकानदारानं जर मला आत ओढलं ना तर दुकानदार मला ओळखेल. संताचा मुलगा आहे, कबीर महाराजांचा मुलगा आहे. बाबा कळालं ना दुकानदाराला तुमच्या मुलानं चोरी केली, तर आलेले साधू तुमच्या घरी जेवण करणार नाहीत, आलेले संत आपल्या घरी जेवण करणार नाहीत. मग काय करायचं आता? कोयतं होतं कबीरदासजी महाराजांच्या हातामध्ये. कमाल म्हटला, बाबा तुमच्या हातातलं कोयतं माझ्या मानेवरती घाला आणि माझा शिरच्छेद करा, कारण माणसाची ओळख ही चेहऱ्यावरून असते. आणि माझा चेहरा जर दुकानदाराला नाही दिसला ना बाबा, तर चोरीचा आळ आपल्यावरती येणार नाही. आणि चोरीचा आळ आपल्यावरती नाही आला तर कुणालाच कळणार नाही चोरी कोण केली. माझा शिरच्छेद करा, माझं धड इथं राहू द्या आणि माझं मुंडकं घेऊन तुम्ही जा.
त्यावेळेस कबीरदासजी बाबा म्हटले, बाळा हे शक्य नाही. अरे मी नवसा सायासानं तुला प्राप्त केलेला आहे. अनेक दिवस मी विश्वनाथाकडे प्रार्थना केली होती तुझी प्राप्ती व्हावी, तुझी प्राप्ती व्हावी म्हणून, पण तू भेटला नाहीस. पण एका गंगेच्या तीरावर मला विश्वनाथानं तुझी प्राप्ती करून दिली. मी तुला मारू शकत नाही. त्यावेळेस कमाल म्हटला, बाबा तुम्ही सांगितलं ती वेळ आली आहे. तुम्हीच मला म्हटले होते साधूची सेवा करण्याकरता प्राण द्यायची वेळ आली तरी चालेल, पण मागं हटू नको. प्राण द्यायची वेळ आली तरी चालेल, पण मागं हटू नको. घ्या कोयता आणि माझा शिरच्छेद करा. कबीरदासजी महाराजांनी कोयते घेतलं आणि सरदिशी कमालचा शिरच्छेद केला. एका हातामध्ये ते रक्तानं माखलेलं बाळाचं शिर घेतलं, एका हातामध्ये किराण्याची पिशवी घेतली. किराणा ज्या पिशवीत होता तो हात पुढे केला, ज्या हातामध्ये शिर होतं, मस्तक होतं, तो हात मागे केला. कबीरदासजी महाराज घरी आले रात्रीच्या 12ला. घरी आल्याच्या नंतर माय म्हणाली, जाता वेळेस माझ्या लेकराला घेऊन गेला होता तुम्ही. कुठे माझं लेकरू? कुठे आहे माझा कमाल? कुठे माझा कमाल? त्यावेळेस टपाटपा अश्रू व्हायला लागले कबीर बाबांच्या नेत्रामधून. त्यावेळेस कबीरदास बाबांनी सर्व हकीकत सांगितली. अगं कमाल दुकानामध्ये उतरला. दुकानात उतरल्याच्या नंतर दुकानदाराने त्याला पकडलं. त्याच्या सांगण्यावरून ओळख पटू नये म्हणून मी त्याचा शिरच्छेद केला. मी त्याचा शिरच्छेद केला. माईच्या नेत्रामधून अश्रू वाहिले, पण माय म्हटले आता दुःख करण्याची वेळ नाहीये. सकाळी साधू उठल्याच्या नंतर साधूच्या भोजनाची आपल्याला व्यवस्था करायची आहे. काशी नगरीतली ही सर्व घटना आहे. साधू उठल्याच्या नंतर साधूच्या भोजनाची आपल्याला व्यवस्था करायची आहे. लेकराचं शिर बाजूला ठेवून दिलं घरामध्ये आणि दोघही पती पत्नी साधूच्या भोजनाची व्यवस्था करायला लागले. आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपण म्हटलो असतो, जाऊ द्या साधू उपवासी गेले ते गेले, मुलगा कशाला मारायचा, आपल्या पोटचा मुलगा कशाला मारायचा. पण साधू सेवे करता कबीरदास बाबांनी आणि त्या मुलानं स्वतःच्या प्राणाचा त्याग केला. कबीरदास महाराजांनी मुलाचा त्याग केला. त्यावेळेस माय म्हटली, माझा कमाल मेला नाहीये, माझा कमाल जिवंत आहे, माझा कमाल अमर झाला आहे. आज माझ्या कमालने साधूची सेवा, साधूच्या सेवेकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं आहे. माझ्या कमालनं साधूच्या सेवेकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं आहे. स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं आहे. रात्रीच्या वेळी माय रडली आणि 4 वाजले. सकाळी 4 वाजल्याच्या नंतर स्वयंपाकाला सुरुवात झाली. 5 वाजले. साधू लवकर उठले आणि कबीर बाबाला म्हणाले, कबीरा अरे हमें बहुत दूर जाना है, बहुत दूर से चल के आए हमें बहुत जोरन की भूख लगी है, बहुत जोरन की भूख लगी है, हमने कई दिनों से उपवास किया है, आज हमें भोजन करके जल्दी निकलना है. कबीर भोजन की तयारी कर लो, कबीर भोजन की तयारी कर लो. सर्व साधू उठले, गंगेवरती स्नानाला गेले. विश्वनाथाचं दर्शन घेतलं साधू संतांनी. सकाळचे 7 वाजले, 8 वाजले, सूर्योदय झाला. सर्व साधू संत सुचिरभूत होऊन घरी आले आणि कबीराला म्हटले, कबीरा झाली का रे आमच्या भोजनाची व्यवस्था? आम्हाला जेवण करून आम्हाला दूर जायचं आहे, झाली का आमच्या भोजनाची व्यवस्था? स्वतःचा मुलगा गेला होता, पण चेहऱ्यावरती थोडा देखील चेहरा उदास नव्हता, चेहऱ्यावरती थोडी देखील नाराजगी नव्हती त्यांच्या. अतिशय हसऱ्या चेहऱ्याने कबीरदासजी बाबा साधूला म्हटले, बाबा भोजन तयार आहे, आपण पंक्ती धरू शकता, आपण भोजन करू शकता, आपण पंक्ती धरू शकता. सर्व साधू संतांच्या पंक्ती आज कबीर बाबांच्या अंगणामध्ये बसल्या. ज्या कबीराच्या घरी स्वतःला खाण्याकरता काही नव्हतं, आज ते कबीर बाबा हजारो साधू संतांना भोजन देत आहेत, हजारो साधू संतांना भोजन देत आहेत. साधूला भोजन देण्याकरता स्वतःचा मुलगा गमावला, स्वतःचा मुलगा गमावला.
साधू संतांच्या पंक्ती बसल्या. साधू संताला वाढायला लागले कबीरदासजी महाराज. पंच पक्वान्नाचं भोजन केलं होतं. कबीर बाबाच्या हातामध्ये वाढण्याचे पदार्थ होते, पत्नीच्या हातामध्ये वाढण्याचे पदार्थ होते. कमाल तर गेला होता. कमालनं साधूच्या भोजनाकरता स्वतःच्या प्राणाचा त्याग केला होता. साधू म्हटले, का हो, तुम्हाला एकच मुलगी आहे का? मुलगा नाहीये का तुम्हाला? त्यावेळेस कबीर बाबा म्हटले, नाही, मला एकच मुलगी आहे, मुलगा नाहीये मला. मुलाची आठवण काढल्याच्या नंतर नेत्रातून अश्रू व्हायला लागले. साधून कबीराच्या चेहऱ्याकडे पाहिलं. चेहरा थोडा उदास दिसला. कबीरदासजी, आपण का उदास राहता? तुमचे नेत्र पाणावलेले आहेत, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. कबीर बाबा म्हटले, बाबा काही नाही, दुःख नाहीये मला, काही नाही. भोजन बनवत होतो, इतका वेळ झालं, रसोई घरामध्येच आहे, बराच वेळ झालं मी भोजन बनवतो, धुपणानं माझे डोळे लाल झाले आहेत, दुःख नाहीये मला. तुमच्यासारखे साधू घरी आल्याच्या नंतर आनंदाची काय कमी राहणार आहे? तुमच्यासारखे साधू घरी आल्याच्या नंतर फक्त सुखच सुख असतं, दुःख काय नसतं. पहा, साधूची सेवा करण्याकरता स्वतःच दुःखावरती पांघरून घातलं. कबीरदासजी महाराजांनी स्वतःच्या दुःखावरती पांघरून घातलं. साधू संत जेवायला लागले. आग्रह करू करू कबीर बाबा साधूला भोजन देत होते. आग्रह करू करू कबीर बाबा साधूला भोजन देत होते. सर्व साधू संत जेवून तृप्त झाले. आणि जेवून तृप्त झाल्याच्या नंतर साधू संत म्हटले, कबीरा, आता आम्ही येतो, आम्हाला खूप दूरवर जायचं आहे. कारण साधू कधी एका जागेवरती थांबत नसतो. गंगेचं पाणी कधी एका जागेवर थांबत नाही आणि साधू कधी एका जागेवरती थांबत नाहीये. फिरत राहतो साधू, भ्रमण करत राहतो साधू. कबीरा, आता आम्हाला निरोप दे. कबीरा, तू आमची फार मोठी सेवा केलीस. तुझ्या जीवनामध्ये तुला आयु, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही तुला लाभेल. कबीरा, तू फार मोठी आमची सेवा केलीस. आणि मग आता साधू संताला विदाई देण्याकरता कबीरदासजी महाराज घराच्या बाहेर पडले. ज्याप्रमाणे एखादी नवरी मुलगी आपण वाट लावतो, नवरी मुलगी वाट लावत असताना ज्याप्रमाणे अख्खं गाव रडतं, आई रडते, बाप रडतो, भाऊ रडतो, बहीण रडते, संपूर्ण परिवार रडतो. ऐका, अगदी त्याप्रमाणे आज साधूला विदाई देत असताना कबीराच्या नेत्रामधून अश्रू व्हायला लागले. साधू कबीराच्या चरणावरती, कबीरदास साधू महात्म्याच्या चरणावरती पडायचे आणि साधूला म्हणायचे, बाबा, माझं काय पुण्य असेल, तुम्ही माझ्या घरी आला, जेवण केलं माझ्या घरी, तुम्ही बाबा माझ्या घरी परत कधी येताल? असंच माझ्या घरी येत राहा आणि माझ्या या कुटियेला, माझ्या या झोपडीला पवित्र पावन करत राहा. संत म्हटले, कबीरा, आम्ही परत येऊ तुझ्या घरी. कबीरदासजी बाबा गावाच्या एशीपर्यंत साधूला निरोप देण्याकरता निघाले. गावाच्या एशीपर्यंत, ज्याप्रमाणे मुलीला आपण गावाच्या बाहेर जाईपर्यंत आपण सर्वजण पाठीमागे चालतो, अगदी त्याप्रमाणे कबीरदास बाबा एकटेच साधूची विदाई देण्याकरता निघाले. एकटेच निघाले. पत्नी निघाली. गावातील कोणी लोक नव्हते, कबीरच निघाले एकटे. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्या गावात साधू येतात, ज्या वेळेस आपल्या गावात संत येतात ना, आणि ज्या वेळेस ते साधू संत गाव सोडून जातात, त्यावेळेस साधूला विदाई देण्याकरता संपूर्ण गावानं उपस्थित राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे मुलीला आपण विदाई देतो ना, त्याप्रमाणे साधूची विदाई देण्याकरता संपूर्ण गावाने उपस्थित राहिलं पाहिजेत. आज कबीर बाबांनी साधूला गावाच्या एशीपर्यंत नेलं. गावाच्या एशीमध्ये साधूची टोळी आली आणि त्या बाजूला एक सूळ होता आणि त्या सुळावरती मस्तक नसलेलं एक धड लटकवलं होतं. मस्तक नसलेलं, त्या शरीराला मस्तक नव्हतं, ते शरीर सुळावरती देण्यात आलं. ज्या वेळेस दुकानदारानं कमालचे पाय बांधले होते, कबीरदास महाराजांनी मस्तक घेऊन गेले होते,
दुकानदाराने पाहिलं फक्त धड शिल्लक आहे. राजाकडे घेऊन गेला होता दुकानदार कमालच्या मृत शरीराला. राजा म्हटला यानं चोरी केली, अपराध केला. आता हा कोण आहे आपल्याला ओळखायला तर येत नाही, कारण मस्तक नाहीये. तरी पण हा जरी मेलेला जरी असला तरी पण याला आपण आता सुळावरती देऊयात. सुळावरती दिलं कमालला. छोटूसा कमाल गावाच्या एशीपाशी सुळावरती देण्यात आला. साधू संताची टोळी तिथपर्यंत आली. साधू संतांना ज्या वेळेस त्या मृत शरीरानं पाहिलं त्यावेळेस साधूला पाहून कमालच्या मृत शरीराने आपले दोन्ही हात जोडले, साधूला नमस्कार केला. साधू आश्चर्यचकित झाले. अरे कोण आहे हा मृत बालक कोण आहे? याच्या डोक्यावरती याच्या धडावरती मस्तक नाहीये. हा मृत असून देखील, मेलेला असून देखील आम्हाला प्रणाम करतोय. हा कोण आहे? हा कोणी साधारण नाहीये. हा कोणीतरी महात्मा असला पाहिजे, हा कोणीतरी महापुरुष असला पाहिजे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारं ते दृश्य होतं त्या ठिकाणचं. सर्व गाव आश्चर्यचकित झालं. अरे एका मड्यानं, एका मृत शरीरानं साधूला प्रणाम केला. सर्व गाव आश्चर्यचकित झालं, पाहत राहिले सर्वजण. साधू म्हटले कोण आहे हा, कोण आहे? त्यावेळेस कबीराच्या नेत्रातून अश्रू व्हायला लागले. कबीर म्हटला बाबा हा दुसरा तिसरा कोणी नाहीये. हा माझ्या पोटचा गोळा आहे, हे माझं लेकरू आहे, हा माझा प्राण आहे बाबा, हा माझा प्राण आहे. कबीरा तुझ्या लेकराला सुळावरती जावं लागलं, असा काय अपराध केला होता रे तुझ्या बाळानं? काय अपराध केला होता तुझ्या बाळानं? कबीर बाबा म्हटले सांगू शकत नाहीये, मी सांगू शकत नाहीये. बसा खाली बसा. एक समोर बसा, इथे जागा आहे समोर. इकडे काय नाही, पाणी आहे पाणी. बसा जागेवरती बसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना. लक्ष द्या. साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी. कबीर बाबांनी साधूला सांगितलं हा दुसरा कोणी नाहीये, हा माझा मुलगा आहे, हे माझं लेकरू आहे, दुसरं तिसरं कोणी नाही. तुझ्या मुलानं असा कोणता अपराध केला होता रे त्याला सुळावरती जावं लागलं? कबीर बाबा म्हटले माझ्या मुलानं अपराध केला होता, चोरीचा अपराध केला होता. का चोरी केली होती तुझ्या मुलानं? त्यावेळेस कबीर बाबा म्हटले तुम्ही ज्यावेळेस आमच्या घरी आलात ना, घरी आल्याच्या नंतर घरामध्ये अन्नाचा एक कण पण शिल्लक नव्हता, एक कण पण अन्नाचा शिल्लक नव्हता. हे साधू महात्मन, माझ्या मुलाला बालपणी मी शिक्षा दिली होती, शिकवण दिली होती बालपणी. साधूच्या सेवेकरता प्राण देण्याची वेळ आली तरी चालेल, पण साधू सेवेत कमी कशाची पडू द्यायची नाही, हे माझ्या मुलाला मी सांगितलं होतं. माझ्या घरी काहीच नसल्यामुळे माझा मुलगा दुकानावरती चोरी करण्याकरता गेला, आणि चोरी करण्याकरता गेला ओळख पटू नये. जर कळालं असतं कबीराच्या मुलानं चोरी केली तर तुम्ही माझ्या घरी जेवला नसतात, म्हणून मी त्याचा शिरच्छेद केला. हा माझाच मुलगा आहे, माझा मुलगा आहे. त्यावेळेस संत म्हटले त्या सुळावरच्या मुलाला खाली उतरवा, आमच्यापर्यंत आणा त्याला. 2-4 साधू ताडताड ताडताड चालत गेले. सुळावर लटकवलेला छोटूसा कमाल खाली उतरवला, साधू संतांच्या टोळीमध्ये आणला. कबीराला साधू महात्मा म्हणाले याचा शिरच्छेद केलास, याचं मुंडकं कुठं आहे, याचं मस्तक कुठे आहे? कबीर बाबा म्हटले घरी ठेवलेला आहे. पत्नीला आवाज दिला, अग कमाली. बहिणीला आवाज दिला, मुलीला.
अगं कमाली, आपल्या दादाचं मस्तक त्या कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे, जा घेऊन ये लवकरात लवकर. आपल्या दादाचं मस्तक घेऊन ये. कमालची बहीण कोपऱ्यामध्ये गेली, आपल्या भावाचं मस्तक हातामध्ये घेतलं आणि चालत 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 येशीपर्यंत आली आणि साधूच्या जवळ दिलं मस्तक. साधूच्या जवळ दिलं. साधून ते मस्तक त्या धडावरती ठेवलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. 2 वेळेस डोक्यावरून हात फिरवला. चमत्कार असा झाला महाराज, मस्तक झुटल्या झुटल्या त्या मृत असणाऱ्या कमालमध्ये, मृत असणाऱ्या शरीरामध्ये चेतना निर्माण झाली आणि मरण पावलेला कमाल जिवंत झाला, जिवंत झाला. ही साधूच्या सेवेची शक्ती आहे, साधूच्या सेवेची. आता आपण करू शकतो का? एखादा मृत माणूस जिवंत करू शकत नाहीत आपण. मुलाला शिकवण दिली होती कबीरदास बाबांनी की साधूची सेवा करत असताना प्राण देण्याची वेळ आली तरी चालेल, पण माग हटायचं नाही. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्या मुलांना शिकवण द्या, साधू संतांची सेवा कशी करावी हे आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तनाला मुलाला पाठवलं पाहिजे, कथेला मुलाला पाठवलं पाहिजेत, भजनाला मुलाला पाठवलं पाहिजेत. आपल्या ज्यावेळेस आपण असे संस्कार आपल्या मुलांना देऊयात, त्यावेळेस मुलगा पुढे चालून अवश्य साधू संताची सेवा करणारा मुलगा निघेल, तुमची सेवा करणारा मुलगा निघेल. म्हणून जीवनामध्ये संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवली पाहिजे. संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवली पाहिजेत. संपत्ती आज आहे, उद्या नाहीये, पण संतती जर चांगली असेल ना तर जीवन हे अतिशय आनंदी बनतं, जीवन हे अतिशय मंगलमय बनतं. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर साधू सेवा केली पाहिजेत. आपल्या गावामध्ये कधी साधू आले, संत आले तर त्यांची सेवा केली पाहिजे. पण आजकाल अशी परिस्थिती निर्माण झाली, आपल्या मुलांना साधू काय असतो हे माहित नाहीये, आपल्या मुलाला संत काय असतो हे माहित नाहीये. एखादा साधू दिसला